नमस्कार. कधी विचार केलाय का की आपलं मन नवीन गोष्टी कशा शिकतं? म्हणजे बघा, लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची ज्ञान मिळवण्याची एक खास पद्धत असते. आज आपण जेरोम ब्रुनर यांच्या मोड्स ऑफ रिप्रेझेंटेशन या सिद्धांताबद्दल बोलणार आहोत, जो आपल्याला शिकण्यामागचं हेच रहस्य उलगडून दाखवतो. तर सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की एखादा विद्यार्थी माहिती कशी घेतो, ती कशी समजून घेतो आणि मग ती लक्षात कशी ठेवतो. विशेषतः CTET, टेट किंवा BEdची तयारी करणाऱ्यांसाठी हा सिद्धांत समजून घेणं खूपच महत्त्वाचं आहे. जेरोम ब्रुनर यांचं म्हणणं खूप साधं आणि सरळ आहे. ते म्हणतात की शिकणं ही एक ॲक्टिव्ह प्रोसेस आहे, जिथे आपण आपल्या जुन्या ज्ञानावर नवीन कल्पना रचतो. आणि ह्या प्रक्रियेचे त्यांनी 3 मुख्य टप्पे सांगितले आहेत: इनॅक्टिव्ह, आयकॉनिक आणि सिम्बॉलिक. चला तर मग हे टप्पे नेमके काय आहेत ते सोप्या भाषेत समजून घेऊया. चला सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात पायाभूत टप्प्यापासून, ॲक्टिव्ह मोड. याचं दुसरं नाव आहे कृतीतून शिकणे. नावाप्रमाणेच हा टप्पा पूर्णपणे शारीरिक हालचालींवर आणि प्रत्यक्ष अनुभवावर अवलंबून असतो. ॲक्टिव्ह मोड म्हणजे अगदी सोप्या शब्दात लर्निंग बाय डुईंग किंवा करून शिकणे. इथे ज्ञान डोक्यात नाही, तर थेट आपल्या हातातून आणि अनुभवातून मिळतं. म्हणजे कोणतीही वस्तू हाताळणे, एखादी कृती स्वतः करणे, हेच या टप्प्याचं खरं वैशिष्ट्य आहे. अच्छा, मग हा टप्पा ओळखायचा कसा? हे बघा, हे सगळ्यात जास्त लहान मुलांमध्ये दिसतं. त्यांचं सगळं शिक्षण हे शारीरिक हालचालींवर आणि थेट अनुभवावर अवलंबून असतं, ज्याला आपण हँड्स ऑन लर्निंग म्हणतो. आता हे उदाहरण बघा, किती छान आहे. समजा वर्गात बेरीज शिकवायची आहे. फक्त फळ्यावर 2+3=5 लिहून काय होणार? त्याऐवजी मुलांना 2 पेन्सिल दिल्या, मग अजून 3 दिल्या आणि त्यांना स्वतः मोजायला सांगितलं, तर ते जास्त चांगलं शिकतील. का? कारण इथे ते स्वतः कृती करत आहेत. आणि हे फक्त वर्गापुरतं नाहीये. आपण रोजच्या आयुष्यात हेच तर करतो. सायकल चालवायला शिकणं, बुटाची लेस बांधणं किंवा क्रिकेट खेळणं. या गोष्टी कोणी पुस्तक वाचून शिकतं का? नाही, त्या कराव्या लागतात. ही माहिती आपल्या मेंदूत नाही, तर मसल मेमरीमध्ये साठवली जाते. थोडक्यात सांगायचं तर, जिथे जिथे कृती किंवा ॲक्शन आली, तिथे आला अनॅक्टिव्ह मोड. एकदम सोपं. ओके, तर कृतीतून शिकण्याचा टप्पा झाला. आता आपण एका लेव्हलवर जाऊया. पुढचा टप्पा आहे आयकॉनिक मोड. नावावरूनच कळतंय की याचा संबंध चित्रांशी, प्रतिमांशी आणि आपल्या डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टींशी आहे. आयकॉनिक मोड म्हणजे चित्रांमधून शिकणे. ह्या टप्प्यावर आपलं मन शब्दांपेक्षा जास्त चित्रांची भाषा समजतं. कोणतीही माहिती आपल्या मेंदूत एका फोटोसारखी किंवा डायग्रामच्या रूपात साठवली जाते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मुलांना अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन्स शिकवणं. 1/2 आणि 1/4 हे आकडे मुलांना थोडे अवघड वाटू शकतात. पण त्याचवेळी पिझ्झाचं चित्र काढून त्याचे भाग दाखवले की संकल्पना एकदम स्पष्ट होते. कारण चित्र अमूर्त गोष्टींना एक ठोस रूप देतं. खरं तर आपण हे रोजच करतो. गुगल मॅप्सवर रस्ता पाहताना काय करतो? किंवा विज्ञानाच्या पुस्तकातली हृदयाची आकृती बघून ते कसं काम करतं हे समजून घेतो. या सगळ्या ठिकाणी आपण चित्रांवर आणि प्रतिमांवरच तर अवलंबून असतो. तर आता हे स्पष्ट झालं असेल की जिथे शिकण्यासाठी चित्र, डायग्रॅम किंवा कुठल्याही व्हिज्युअल गोष्टीचा वापर होतो, तोच असतो आयकॉनिक मोड. आणि आता आपण आलो आहोत शिकण्याच्या सर्वात प्रगत, सगळ्यात ॲडव्हान्स टप्प्यावर, सिम्बॉलिक मोड. इथे आपण कृती आणि चित्रांच्याही पलीकडे जातो आणि भाषा, चिन्ह आणि सूत्रांच्या जगात प्रवेश करतो. सिम्बॉलिक मोडमध्ये ज्ञान चिन्हांच्या म्हणजे सिम्बॉल्सच्या रूपात साठवलं जातं. इथे अमूर्त विचार करण्याची म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंगची क्षमता विकसित होते. भाषा, गणितातले आकडे आणि विज्ञानातली सूत्र ही सगळी याचीच उदाहरणं आहेत. आता वर्गात हे कसं दिसतं? जेव्हा आपण पाऊण अधिक पाऊण बरोबर 1 किंवा x अधिक y बरोबर 10 अशी समीकरणं सोडवतो, तेव्हा आपण सिम्बॉलिक मोडमध्ये असतो. विचार करा, इथे ना प्रत्यक्ष वस्तू आहेत, ना चित्र आहेत, ती फक्त चिन्ह ज्यांच्या आधारे आपण विचार करतो. पुस्तक वाचणं हे याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. अक्षरं म्हणजे काय? चिन्हंच तर आहेत. किंवा एखादं गणित सोडवणं, कॉम्प्युटरवर कोडिंग करणं, या सगळ्या क्रियांमध्ये आपण सिम्बॉलिक मोडचाच वापर करत असतो. सोप्या शब्दांत सांगायचं तर, जिथे भाषा, आकडे आणि चिन्ह शिकण्याचा आधार बनतात, तो झाला आपला सिम्बॉलिक मोड. चला, या स्लाइडवर एका नजरेत या 3ही स्तरांची तुलना करून घेऊया. अनॅक्टिव्हचा आधार आहे कृती,
म्हणजे प्रत्यक्ष वस्तू मोजणे. आयकॉनिकचा आधार आहे प्रतिमा, म्हणजेच चित्रावरून समजून घेणे. आणि सिम्बॉलिकचा आधार आहे भाषा किंवा चिन्ह, म्हणजे सूत्रांचा वापर करणे. किती सोपं आहे? ठीक आहे. तर आता आपल्याला हे तीनही टप्पे व्यवस्थित समजले. पण शिक्षकांसाठी किंवा अगदी आपल्यालाही याचा खरा उपयोग काय? चला, आता हे पाहूया की या सिद्धांताचा वापर करून शिकवण्याची सगळ्यात प्रभावी पद्धत कोणती आहे. ब्रुनार यांच्या मते शिकवण्याचा एक योग्य क्रम आहे जो नेहमी ठोस अनुभवापासून सुरू होऊन अमूर्त संकल्पनेकडे जातो. म्हणजेच सुरुवात करा इनॅक्टिव्ह मोडने, म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी घ्या, त्यानंतर आयकॉनिक मोडवर या, म्हणजे चित्र किंवा डायग्राम दाखवा, आणि सगळ्यात शेवटी सिम्बॉलिक मोड, म्हणजे नियम किंवा सूत्र सांगा. ही एक चूक आहे जी अनेकदा नकळतपणे होते. शिक्षक थेट सूत्र किंवा नियम सांगायला सुरुवात करतात आणि मुलांना ते अवघड वाटतं. असं का होतं? कारण शिकवण्याचा प्रवास नेहमी ठोस अनुभवापासून सुरू झाला पाहिजे आणि मग तो अमूर्त नियमांपर्यंत पोचला पाहिजे. तर आज आपण काय शिकलो? आपण ब्रुनरचे 3 महत्त्वाचे टप्पे पाहिले. इनॅक्टिव्ह म्हणजे करून शिकणे, आयकॉनिक म्हणजे पाहून शिकणे, आणि सिम्बॉलिक म्हणजे विचार करून शिकणे. आणि या सगळ्यातला सर्वात महत्त्वाचा संदेश हा आहे की प्रभावी शिक्षणासाठी या तिन्हीचा योग्य क्रमाने वापर होणं खूप गरजेचं आहे. आता जाता जाता एक विचार करूया. पुढच्या वेळी काहीतरी शिकवताना किंवा स्वतः शिकताना ह्या तिन्ही टप्प्यांचा वापर कसा करता येईल यावर नक्की विचार करा. आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. धन्यवाद.